या घरात कधी मोठा आवाज झाला नाही, कधी भांडणं झाली नाहीत, कधी तक्रारी ऐकू आल्या नाहीत. बाहेरून पाहिलं तर हे घर अगदी शांत, सुसंस्कृत वाटायचं. पण आतून दररोज कोणीतरी हळूहळू तुटत होतं. कारण काही घरं आरडाओरडीनं नाही तर गप्प बसून मोडतात. आणि त्या घरात सगळ्यात जास्त गप्प असलेला माणूस होता बाबा. ते एक साधंसं मध्यमवर्गीय घर होतं. 2 मुलं, आई आणि बाबा. बाबा फारसे बोलत नसत. सकाळी सगळ्यांआधी उठायचे, कपाटातली जुनी फाईल, थोडा घाईघाईचा चहा आणि कोणालाही न उठवता हळूच घराबाहेर पडायचे. संध्याकाळी परत यायचे तेव्हा चेहऱ्यावर थकवा असायचा, पण कधीच ते दाखवायचे नाहीत. आज दिवस कसा गेला असा प्रश्नही त्यांना कोणी विचारायचं नाही. रात्री जेवताना ते सगळ्यांच्या बोलण्याकडे ऐकत बसायचे. मुलांच्या योजना, आईची कामाची यादी, आणि बाबा फक्त मान हलवायचे. कधीच तक्रार नाही, कधीच मला त्रास होतोय असं नाही बोलायचे. सगळं बाहेरून अगदी नॉर्मल वाटायचं, पण हळूहळू बाबा त्या घरात फक्त असलेले उरले होते, जगलेले नाही. जेवताना कोणीच विचारत नसे, आज ऑफिसचा दिवस कसा होता. प्लेटमध्ये वाढलेलं जेवण ते शांतपणे खात बसायचे. समोर मुलं त्यांच्या निर्णयाबद्दल बोलायची, कॉलेज, नोकरी, आयुष्य. पण बाबा, तुमचं काय मत, हा प्रश्न कधीच येत नसे. आई सहज म्हणायची, तुम्हीच बाबा आहात ना, तुम्हाला सगळं समजतं. आणि बाबा नेहमीसारखे फक्त मान हलवायचे. ते सगळं समजून घ्यायचे, पण हळूहळू हे कुणालाच जाणवलं नाही की त्यांनाही समजून घेणारं कोणीतरी हवं होतं. एक दिवस बाबा ऑफिसमधून नेहमीपेक्षा लवकर घरी आले. हातात बॅग होती, पण चालण्यात घाई नव्हती. चेहऱ्यावर थकवा नव्हता, उलट डोळ्यात काहीतरी दडलेलं होतं, जसं काही ते आज मन उघडायचं ठरवून आले होते. घरात नेहमीसारखाच आवाज होता. स्वयंपाकघरातून भाजीचा फोडणीचा वास, आई कामात गुंतलेली, हॉलमध्ये मुलं मोबाईलमध्ये हरवलेली, हसणं, स्क्रोल करणं स्वतःच्याच जगात. बाबा शांतपणे सोफ्यावर बसले, क्षणभर सगळ्यांकडं पाहिलं आणि पहिल्यांदाच थोडं थरथरत्या आवाजात म्हणाले, मला आज थोडं बोलायचं आहे. आईने मागे वळूनही पाहिलं नाही. ती सहज म्हणाली, आता नाही ना, थोडं काम उरकलंय. मुलांनी मोबाईलवरून नजरही उचलली नाही. नंतर बोलूया बाबा, असं म्हणत पुन्हा स्क्रीनमध्ये हरवले. त्या क्षणी बाबा काहीच बोलले नाहीत. हात मांडीवर ठेवले, डोळे खाली झुकले, आणि ते शब्द ते बाहेर यायचे होते ते पुन्हा आतच अडकले. तो क्षण फक्त शांततेचा नव्हता, तो क्षण होता जिथे बाबा मनात म्हणाले, आता नको. आणि तोच दिवस त्यांच्या मनात शेवटचा ठरला. 2 दिवसांनी घरात अचानक गोंधळ उडाला. बाबा सकाळी उठलेच नाहीत. आवाज दिला, प्रतिसाद नाही. हात थंड पडले होते, श्वास जड झाला होता. रुग्णालयात धावपळ सुरू झाली. डॉक्टरांनी तपासून शांत पण ठाम आवाजात सांगितलं, हे अचानक झालेलं नाही. इयर्स ऑफ स्ट्रेस, डिप्रेशन आणि भावना आतच दाबून ठेवल्याचा परिणाम आहे. हे शब्द ऐकताच आईचे पाय थरथरले. स्ट्रेस? तिच्या मनात एकच प्रश्न, हे कधी घडलं. मुलं घाबरलेली एकमेकांकडे पाहत होती. ज्यांना ते नेहमी मजबूत समजायचे ते आज इतका कमजोर का दिसतात, हा प्रश्न त्यांच्या डोळ्यात होता. हॉस्पिटलच्या पांढऱ्या खोलीत बाबा बेडवर निश्चल पडले होते. डोळे बंद, चेहऱ्यावर वेदना नव्हती, फक्त थकलेली शांतता. आणि त्या शांततेत आईच्या नजरेला एक गोष्ट दिसली, बाबांच्या हातात घट्ट पकडलेली एक जुनी डायरी. आणि त्या पानांनी सगळं सांगायला सुरुवात केली. डायरीचं पहिलं पान उघडताच आईचे हात थरथरायला लागले. अक्षर ओळखीचे होते, पण त्या ओळी ओळखीपेक्षा खूप वेदनादायक होत्या. ती वाचत होती, आज पुन्हा माझं ऐकून घेतलं नाही कोणी. मी चुकत नाही, पण माझं असणं हळूहळू महत्त्वाचं राहिलेलं नाही. मी ओरडत नाही म्हणून मला त्रास कमी होत नाही. मी शांत आहे म्हणून मला काही लागत नाही असं समजणं चुकीचं आहे. मी रोज सगळं समजून घेतो, पण कधीतरी मलाही कोणी समजून घ्यावं असं वाटतं. आईचा आवाज गळ्यात अडकला. एक ओळ पुढे वाचताना डोळ्यातलं पाणी डायरीवर थेंबाथेंबानं पडू लागलं. ती शेवटची ओळ वाचते. मला फक्त एवढंच हवं होतं, कोणीतरी माझ्या खांद्यावर हात ठेवून इतकंच विचारावं, बाबा आपण ठीक आहात ना. त्या क्षणी आईचं रडणं आवरेनासं झालं. तिने डायरी छातीत घट्ट धरली, जणू उशीर झाला आहे हे जाणून. मुलं शांत उभी होती, डोळे खाली. कारण आज पहिल्यांदाच त्यांना कळालं, बाबा मजबूत नव्हते, ते फक्त एकटे होते. त्या दिवशी घरात पहिल्यांदा शांतता नव्हती. भिंती तशाच होत्या, फर्निचर तसंच होतं, पण हवेत काहीतरी जडपणा होता.
कोणी बोलत नव्हतं तरीही घर भरून शब्द घुमत होते, न बोललेले न ऐकलेले. आई एका खुर्चीत बसली होती, डोळे लाल झालेले, हात अजूनही डायरीवरच. हळू आवाजात ती म्हणाली, आपण त्यांना गृहीत धरलं. ते कधीच काही मागत नव्हते, म्हणून आपल्याला वाटलं त्यांना काहीच लागत नाही. मुलं समोर उभी होती, डोळे खाली, आवाजात अपराध भाव. एकाने हळूच म्हटलं, बाबा नेहमी मजबूत वाटायचे, कधीच तक्रार नाही, कधीच अश्रू नाही. त्या वाक्यानंतर घरात पुन्हा शांतता पसरली. पण आता ती शांतता रिकामी नव्हती, ती पश्चातापाने भरलेली होती. कारण त्या घराला आता उमगलं होतं, मजबूत माणसं सगळ्यात जास्त तुटतात. बाबा हळूहळू बरे झाले. हॉस्पिटलमधून घरी परतल्यावर घर तसंच होतं, पण वातावरण वेगळं होतं. आता सकाळी कोणीही गप्प बसलेलं दिसलं तर दुर्लक्ष केलं जात नव्हतं. आई चहा देताना थांबायची, डोळ्यात पाहून विचारायची, आज कसं वाटतंय? मुलं फक्त बोलत नव्हती, ऐकतही होती. कुठलाही निर्णय घेताना पहिला प्रश्न असायचा, बाबा तुमचं मत काय आहे? कधी बाबा थकलेले वाटले तर कोणीतरी सहज म्हणायचं, आज जरा आराम करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, कोणीही शांत राहिलं तर त्या शांततेकडे आता लक्ष दिलं जात होतं. त्या घराने एक गोष्ट शिकली होती, नाती जपायला मोठे शब्द लागत नाहीत, फक्त वेळेवर दिलेलं थोडंसं लक्ष खूप काही वाचवू शकतं. आज हा व्हिडिओ संपल्यावर फक्त एक काम करा, आपल्या घरातल्या सगळ्या शांत माणसाकडे जा आणि विचारून घ्या, आपण खरंच ठीक आहात ना? कदाचित तो प्रश्न एखादं आयुष्य वाचवेल. तुम्हाला जरी कथा मनाला भिडली असेल तर आपल्या प्रेमकथा चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करून सांगा तुम्हाला ही कथा कशी वाटली. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसोबत. श्री स्वामी समर्थ.